नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर. आपण पाहत आहोत सामान्य ज्ञान महाफास्ट 50 प्रश्न. 1000 प्रश्नाची सिरीज पाहत आहोत. रोजचे 50 प्रश्न आहेत. आजचा व्हिडिओ 751 ते 800, दिनांक 21/8/2024, भाग 16वा. चला तर चालू करूया भाग 16वा. प्रश्न पहिला आहे आजचा 751वा. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर बरोबर उत्तर आहे 32,87,263 चौरस किमी. प्रश्न क्रमांक 752. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर बरोबर उत्तर आहे 7वा. प्रश्न क्रमांक 753. भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे 7,517. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 754. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवरून राजस्थानमध्ये सर्वप्रथम कोणत्या साली पंचायत राज्यव्यवस्था सुरू झाली? तर बरोबर उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1959. 755 प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर बरोबर आहे K2. प्रश्न क्रमांक 756. स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले? तर बरोबर उत्तर आहे पंडित नेहरू. मित्रांनो, थोडासा आवाज बाहेरचा येत असेल, फवारणीचा, शेतामध्ये व्हिडिओ चालू आहे. प्रश्न क्रमांक 757. भारतात येणारे पहिले युरोपीय लोक कोण होते? तर बरोबर उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 758. 1829 सतीबंदीचा कायदा कोणी केला? तर बरोबर उत्तर आहे लॉर्ड बेटिंग. प्रश्न क्रमांक 759. बाळशास्त्री जांभेकरांनी कोणत्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले? तर बरोबर उत्तर आहे 1832. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. प्रश्न क्रमांक 760. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 761. भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? तर बरोबर उत्तर आहे 1946. प्रश्न क्रमांक 762. गांधीजींचा जन्म कुठे झाला? तर बरोबर उत्तर आहे पोरबंदर या ठिकाणी झालेला आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी 1000 प्रश्नाची सिरीज चालू आहे. प्रश्न क्रमांक 763. राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर विद्यार्थी मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 764. असहकार चळवळ कधी सुरू झाली? तर बरोबर उत्तर आहे 1920. 765 प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणी केली? तर याचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे बंगालची फाळणी. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 766. महात्मा गांधीजींनी भारतातील केलेला पहिला सत्याग्रह कोणता? तर बरोबर उत्तर आहे चंपारण्य सत्याग्रह. 767 प्रश्न आहे भारतातील पहिली रेल्वे कोणी सुरू केली? तर बरोबर उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 768. भारतीय शिक्षणाचे सनद कशास म्हटले जाते? तर बरोबर उत्तर आहे चार्ल्स वुडचा खलिता. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 769. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बरोबर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 770 प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 771 प्रश्न आहे भारताची पंतप्रधान बनणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर बरोबर उत्तर आहे इंदिरा गांधी ह्या होत्या. तर मित्रांनो, शेतामध्ये व्हिडिओ होत आहे तर फवारणीचा आवाज येत आहे. 772 प्रश्न आहे 1930 मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले? तर बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी. 773 प्रश्न आहे प्राचीन भारतातील मौर्य समाजाचे संस्थापक कोण होते? तर बरोबर उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 774. सिंधू संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या आसपास झाला? तर बरोबर आहे सिंधू नदी. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. प्रश्न क्रमांक 775. 1875 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 776. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर बरोबर उत्तर आहे 1757 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 777. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?
तर बरोबर उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन हे होते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 778. भारत सरकारने पहिले वनविषयक धोरण कधी जाहीर केले? त्याचं बरोबर उत्तर आहे 1952. 779वा प्रश्न आहे जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर बरोबर उत्तर आहे 2.45%. प्रश्न क्रमांक 780. भारतातील कोणत्या राज्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश ही आहे. प्रश्न क्रमांक 781. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे? तर बरोबर उत्तर आहे 9.42%. प्रश्न क्रमांक 782. देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर बरोबर उत्तर आहे दुसरा. प्रश्न क्रमांक 783. रामायण हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य कोणी लिहिले? तर बरोबर उत्तर आहे वाल्मिकी ऋषी. प्रश्न क्रमांक 784. 1857च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले, ज्याला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध देखील म्हटले जाते? तर बरोबर उत्तर आहे मंगल पांडे. प्रश्न क्रमांक 785. भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला? तर बरोबर उत्तर आहे वास्को द गामा. प्रश्न क्रमांक 786. कोणत्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकांना नेताजी म्हणून ओळखले जाते? तर बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 787. दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? तर बरोबर उत्तर आहे शहाजहान यांनी बांधला. प्रश्न क्रमांक 788. भारताचा लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बरोबर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 789. भारतात वंशीय राजवट कोणी सुरू केले? तर बरोबर उत्तर आहे मौर्य घराणे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. प्रश्न क्रमांक 790. 1857च्या उठावाची सुरुवात भारतातील कोणत्या शहरातून झाली? तर बरोबर आहे मेरठ. प्रश्न क्रमांक 791. प्लासीची लढाई कधी झाली? तर बरोबर होत आहे 23 जून 1757. प्रश्न क्रमांक 792. भारताचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते? तर बरोबर उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. फवारणीचं काम चालू असल्यामुळे थोडासा आवाज येत आहे, त्याबद्दल क्षमा असावी. प्रश्न क्रमांक 793. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? तर बरोबर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 794. आर्थिक निरासनाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडला? तर बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 795. कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात? तर बरोबर आहे रोलट ॲक्ट याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 796. भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तर बरोबर उत्तर आहे 1853 यावर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 797. पुढीलपैकी कोणते दत्तक वारसा नामंजूर केला? तर बरोबर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 798. पुणे करार 1932 साली कोणामध्ये घडून आला? तर बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये घडून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 799. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. शेवटचा प्रश्न आहे 8वा. स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की पाठवा आणि एक लाईक नक्की करा. सर्व प्रश्न गुगलून घेतलेले आहेत, त्यामुळे काही चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद.